मित्रांनो, अजून सुद्धा गावाकडे हीच परिस्थिती आहे, माहिती आहे का? काही लोकांना काही सुद्धा कळत नाही सर्टिफिकेटमधलं, कागदपत्रामधलं. आणि हे जे आमची सरकार आलेली आहे ना, प्रत्येक गोष्टीला हे कागद माग, ते कागद माग. अरे ते कागद गोळा करू करू ना मुंग्या येऊन गेल्या रे पिछवाड्याला. पण ते कागद काय जमा होत नाही आणि त्या कागदामुळं काय कुठलं काम होत नाही. व्हिडिओ बघा, मला ह्या मित्राचा व्हिडिओ असा आवडला ना यार, असं वाटतं सगळ्यांच्याकडं हेच प्रॉब्लेम चालू आहेत. व्हिडिओ बघा लवकर आणि मला सांगा की खरंच हे प्रॉब्लेम लई सिरियस प्रॉब्लेम आहे ना. व्हिडिओ बघा. मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं. मिसाईल सर्टिफिकेट ते रहिवाशी दाखला काय म्हणतात ना त्याला. मग डॉमिसाईल सर्टिफिकेट डोमासाईल रहिवाशी दाखला डोमासाईल आणि म्हणतात. मग? काढा मग ते काढा. उत्पन्न दाखला द्या. रहिवाशी दाखला काढा, उत्पन्नात दाखला लागतो का? आणि मग एक काम करा, अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा, मग आपण रहिवाशी काढू. पॅन कार्ड. कशाला? अहो तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना. आता उत्पन्न आहे, पॅन काढून बघायचं कधीपासून सुरू झाले. बाबा पॅन्टी वरती वरती किती काढला? अरे पॅन कार्ड नाही, पॅन कार्ड म्हणलंय मी. पॅन कार्ड? पॅन कार्ड नाही माहिती का? आधार कार्ड द्या, पॅन कार्ड काढून घेतो. हा मग एक काम करा, पॅन कार्ड राहून द्या, अगोदर आधार कार्डच घ्या ना काढून. मग आधार कार्ड पण नाही का तुमच्याकडे? नाही ना, आधार कार्ड रहिवाशी दाखला, आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना. घरी फोन लावून विचारा, त्यांनी काढलेला असेल. फोन तरी आहे ना आता. फोन आहे, सिम कार्ड नाही ना त्याला. एक काम करा, लय काम राहिले पाहिजे, सिम कार्डच काढा. आता बापाने कार्ड होता तहसील कार्यालयामध्ये सिम कार्ड. गप्पे. बरं, मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुणाकुणाला ह्या सगळ्या झंझटीतून काहीतरी शिकायला भेटलं हे मला नक्कीच सांगा.